नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी मनोज नर तुमचं मनापासून स्वागत करतो. मस्त आंघोळ वगैरे करून आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि पटापट घेतो आता नाश्ता करायला. चला नाश्ता करूया. फ्रेश व्हायच्या आधी गेलो होतो नाश्ता आणायला. पटापट खाली गेलो, नाश्ता वगैरे आणला आणि आता बघा नाश्ता काय आहे ते. गाइस या साईडला आहे मेंदू वडा आणि या साईडला आहे मसाला डोसा आणि सांबार आणि चटणी दोन्ही पण मिक्स केलेत. चला पटापट नाश्ता वगैरे करून घेतो. फायनली गाइस रेडी वगैरे झालेलं आहे आणि हा माझा आउटफिट आहे. चष्मा यासाठी लावला आहे कारण तुम्हाला बाहेर गेल्यावर समजेल जातं की चष्मा कशासाठी लावला आहे. चला पटापट निघूया. फ्रेंड्स फायनली मी निघालो आहे एकदम तडक फडक उन्हामध्ये. आता चाललो आहे. समज असं तुम्हाला की चष्मा कशासाठी घातला आहे मी. एवढा कडक ऊन लागतो त्याच्यामुळे मी चष्मा घातला आहे. आता चला जाऊया. आपण पोचले बस स्टेशनला आणि या साईडला बघा, या साईडला रेल्वे स्टेशन आहे आणि या साईडला बस डेपो आहे. आपल्याला आता इथून निघायचं आहे बद्रीनाथ मंदिरला. इथून आता काय बस वगैरे आपल्याला भेटणार नाही किंवा रिक्षा भेटेल तर ती बाहेर जाऊन मिळेल. प्रायव्हेट रिक्षाच मिळेल कारण शेअरिंग रिक्षा नाही. चला आता तुम्हाला दाखवतो रिक्षा कुठून मिळतील. काहीच आपण आता निघालो आहे बस डेपोच्या इथून, रेल्वे स्टेशनच्या इथून आपण निघालो आहे आणि आता आपण चाललो आहे रिक्षा स्टँडच्या इथे. चला या साईडला रिक्षा वगैरे लागलेले असतात जो प्रायव्हेट असतात. तुम्ही सांगितलात ना की सन सिटी बद्रीनाथ मंदिर वगैरे ते इथून तुम्हाला मिळून जातील. गाइस या साईडला समोर आहे पोलीस चौकी आणि इथून आपल्याला या साईडला जायचं आहे. फायनली काहीच आपण पोहोचलोय बद्रीनाथ मंदिरच्या इथे. तुम्ही पाहू शकता. इथे पार्किंगला वगैरे गाडी लावू शकता बाहेर. थोडा मोठा मंदिर आहे बघा. गाईस मी पोहोचले बद्रीनाथ मंदिराच्या इथे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. चला पहिला जाऊया दर्शन वगैरे घेऊया. हा पूर्ण मंदिर आहे मस्त एकदम छानसा आणि इथे टाईम वगैरे लिहिलेला आहे. चला चप्पल वगैरे काढूया आणि दर्शन वगैरे घेऊया. आपण आतमध्ये आलो आहे. या साईडून एंट्री आहे. या साईडला प्रसाद वगैरे घ्यावी लागते, जो ओटी वगैरे ती घ्यावी लागते आणि मग आपण चाललो आहे इथे आतमध्ये. चला मस्त भव्य दिव्य असं मंदिर आहे. एवढा मोठा वाटतोय. पहिलं दर्शन वगैरे घेऊ. थोडा मोठा गाभार आहे बघा. या साईडला भजन वगैरे चालू आहे काही. मोठा जय बद्रीनाथ महाराज. दर्शन घ्यायला चाललं आहे. चला पटापट दर्शन वगैरे घेऊया. जय बद्रीनाथ महाराज. पाठीमागे तुम्ही बघू शकता खूपच लाईन कमी वगैरे आहे आणि मस्त दर्शन वगैरे घेऊ शकता.
दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही या साईडला आहे बजरंगबली. बजरंगबलीचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि दुसऱ्या साईडला आता बघूया काय आहे ते. या साईडला आहेत माता, येथे पण दर्शन वगैरे घेऊया. या साईडला आहेत गणपती बाप्पा गाईस. सो गाईस आता चाललो आहे ज्यूस प्यायला, जो की गिरीज तलावाच्या त्या साईडला आहे, कोयगाव साईडला आहे. सो आता तिकडे जातो, पहिला ज्यूस वगैरे पिऊया. कारण एवढ्या तडकत्या भडकत्या उन्हामध्ये काहीतरी थंडगार पाहिजे की नको. सो आता जाऊन ज्यूस वगैरे पितो, मस्त थंड होतो. गाईस मी पोचलो आहे गिरीज तलावाच्या साईडला, जो ज्यूस सेंटर आहे तिथे. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. सो आलो आहे ज्यूस घ्यायला. कच्च्या घरी द्या. कसे बनवतात. अपने हाथ से मुझे बोल दो, बोलेंगे हाँ भाई जल्दी देखा अंदर अभी तो भी ठीक है, जितना बोल लेंगे बोल लेना अंदर बोल दो आप बहुत अंदर है खूब पहले से काम करना फायनली गाईस आपला कच्च्या कैरी आलेला आहे. तो आता पहिला पितो आणि मग तुम्हाला सांगतो की कसं झालं आहे ते. आपला मस्त गाडी फुल एकदम नॅचरल, मस्त वाटतं थंड थंड त्या उन्हामध्ये. या पियायला. फायनली गाईस मस्तपैकी शरबत पिऊन झालेलं आहे, थंडगार वगैरे. आणि आपण निघालो आता घरच्या दिशेला. तो घरच्या साईडला चाललो आहे. तर आता जर तुम्ही गिरीज तलावाला जर वगैरे येत असाल किंवा कोयगावच्या माठात वगैरे जर येत असाल तर तुम्ही तिथे जरूर जा प्यायला. एकदम मस्त उन्हातून तडकत्या भडकत्या उन्हात एकदम कडक कडक उन्हामध्ये थंडगार प्यायला पाहिजे. सो तिथे मी नेहमी येतो. जर या साईडला आलो ना तर नेहमी येतो ज्यूस वगैरे प्यायला. सो तुम्ही जर या साईडला आलात तर नक्की जरूर पिया एकदा, मस्त वाटेल. पूर्ण थंडगार फिलिंग आणि पूर्ण एकदम भारी असतं. सो चला आता जाऊया घरी. गाईस फायनली घरी वगैरे आलेलो आहे, फ्रेश वगैरे झालो मस्त आणि घेतलं आहे जेवायला. सो जेवायला आहे चण्याची भाजी आणि चपाती. सो पटापट जेवण वगैरे घेतो. आता थोडा वेळ झोपतो मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग जाऊया दादरला. दादरला आलो आहे आणि दादरला आलो आणि दादरची गर्दी अशी भेटणार नाही, असं होऊच शकत नाही. सो ही बघा गर्दी, ही बघा काहीच गर्दी, किती गर्दी आहे.
दादरला आलोच होतो तर म्हटलं की चला गणपती मंदिरात तरी जाऊया. सिद्धिविनायकच्या गणपती मंदिरात गेलो, तिथे दर्शन वगैरे व्यवस्थित घेतलं. आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ, तो आम्ही दोघंच जण गेलो होतो. तर आता दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. अरे मला तो पण आला असता मस्त त्या बिल्डिंगमधून जाऊ. ही पण पाठीचं आहे गार्डन. पाठीमागे आता हनुमान मंदिर, तो हनुमान मंदिराच्या आम्ही पाया वगैरे पडलो आणि आता आम्ही चाललो आहे दादर स्टेशनला.